हिंगोलीत शिवसेनेचा भगवा, नगरपरिषद निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांचे वर्चस्व, भाजपला मोठा धक्का. हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने दमदार कामगिरी करत नगराध्यक्षपदासह बहुमत मिळवले असून आमदार संतोष बांगर यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी रेखा श्रीराम बांगर यांची निवड करण्यात आली असून शिवसेनेचे तब्बल 17 नगरसेवक विजयी झाले आहेत. हिंगोलीसह कळमनुरी नगर परिषदेतही शिवसेनेचा भगवा फडकला असून या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे तिन्ही नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपचा एकही नगराध्यक्ष निवडून आला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या विजयानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. यावेळी माननीय भाऊराव पाटील गोरेगावकर, भास्करराव बेंगाळकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा निकाल म्हणजे जनतेने शिवसेनेच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास असून आगामी काळात हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. कळमनुरी आणि हिंगोली शहरावरती एकतर्फी शिवसेनेचा विजय हा झालेला आहे. 20 पैकी 13 आणि 34 पैकी 17 आणि दोन्ही नगराध्यक्ष या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. हा निवडणूक या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या चरणी हा शिवसेनेचा मावळा अर्पण करतोय. कळमनुरी आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी एक हाती सत्ता या ठिकाणी शिवसेनेची आलेली आहे. मी एवढंच सांगेन की हिंगोली जिल्हा शिवसेनेचा एकनाथभाई शिंदे यांचा बालेकिल्ला, हिंगोली जिल्हा शिंदे साहेबाचा बालेकिल्ला. जे ज्या मूलभूत सुविधा माझ्या सर्वसामान्य जनतेच्या आहेत त्या पहिल्या प्राधान्याने तुम्हाला सांगतो की त्यांची स्वच्छतेचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, नाल्याचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तो आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा पडलेला आहे. वसमत ठिकाणी पुढच्या निवडणुकीत आपलं काय प्रतिमा राहणार? वसमत मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की शिवसेना आणि राष्ट्रवादीची त्या ठिकाणी युती होती आणि त्या ठिकाणी सुद्धा एक हाती सत्ता आमची आलेली आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.